सर्वांना सलाम. आजची भक्ती सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देव बाबा, आकाश व पृथ्वी याचे निर्माण करता, प्रभू तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस आम्हा सर्वांना दाखवलं म्हणून तुझे उपकार मानतो. परमेश्वरा तू आमचं रक्षण करता आहे. परमेश्वरा आमचा सहाय्य कर, मदत कर. या महामारीच्या दिवसात परमेश्वरा जे लोक बिमार असतील परमेश्वरा, त्यांचं तू सहाय्य कर, मदत कर अशी विनंती करतो. परमेश्वरा आमच्या सर्वांसंगती तू राहा, सहाय्य कर, मदत कर. आणि या मंडळीवर तू आपला आशीर्वाद बरकरार ठेव परमेश्वरा अशी विनंती करतो. आणखी मागण्यासाठी काही नाही परमेश्वरा, सर्व काही देणारा बाप तूच आहे. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण एक स्तोत्र वाचूया. स्तोत्रसंहिता 91. स्तोत्रसंहिता 91. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवितो. कारण तो पारघ्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझवर पांघर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निजधाम केले आहे. यास्तव कोणतेही अरिष्ट तुझवर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गास तुझे रक्षण करण्याची तुझवशी तो आपल्या दिव्यदूतास आज्ञा देईल. तुझ्या पायाला धोंड्यांची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यास तुडवीस चालशील. त्याचे प्रेम मजवर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थली निर्भय ठेवीन. तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन. संकटसमयी मी त्याच्या जवळ असेन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याचे गौरव करीन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. देवबाप वाचल्या वचनावर आशीर्वाद देव. मी क्वारला विनंती करतो की त्याने देवबापाची स्तुती करावी. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवबापाचे आभार मानतो की त्याने आपल्याला सुंदरशी वेळ दाखवलेली आहे. आपण यावेळेस देवाच्या स्तुती आराधनेसाठी काही गीत गाणार आहोत आणि उपासना संगीतमधून 420 नंबरचं गीत सुंदर देऊळ हृदय हे माझे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता याची राखी शुद्धयाला. सदा अशुद्धाला दूर ठेवी, सदा
अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी. उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला. आता या देऊळा भय कैचे, आता या देऊळा भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, दास म्हणे येथे अवघी मंडळी. भजाया जमली देव बापा, भजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. यानंतर आपण अजून एक गीत गाणार आहोत, आवाज उठाएंगे. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही, इन चांद सितारों में है अष्ट जो तेरा ही. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही, इन चांद सितारों में है अष्ट जो तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का था पा न सका कोई, सागर है तू उल्फत का. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का था पा न सका कोई, सागर है तू उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है
यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। यावेळेस आपण आपलं लक्ष प्रभूकडे लावूया। आपण यावेळेस सर्वजण प्रार्थनेत जाऊया आणि प्रार्थनेत जात असताना राहो में काटे अगर हो हे गीत गाऊया। राहों में काटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, यह तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है, राहों में काटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, यह तू विश्वास करना। आंधी आने दो, आने दो तूफान, आंधी आने दो, आने दो तूफान, वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान। राहों में काटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं। दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं। दुख दूर हो जाएंगे तेरे घर तू यीशु के साथ है। राहों में काटे अगर हो, रुक
रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। यीशु ने मौत को जीत लिया है, उस पर तू विश्वास कर। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है, राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। यावेळेस आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर पिता, आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करता, हे देव बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे देव बाप्पा मान महिमा गौरव तुला देतो परमेश्वर पिता. ही सुंदरची संध्याकाळ तू आमच्या जीवनास लागू दिली म्हणून तुझे खूप खूप आभार मानतो परमेश्वर पिता. ही जी आम्ही स्तुती आराधना केली हे देव बाप्पा, ते तू स्वर्गीय राज्यामध्ये मान्य करून घे परमेश्वर पिता. आणि इथे उपस्थित सर्वजणांना तू आशीर्वादित कर परमेश्वर पिता. येणारा संदेश परमेश्वर पिता तुझ्या हातात देतो परमेश्वर पिता. वचनाद्वारे संदेशाद्वारे तू आमच्या सर्वांसोबत बोल परमेश्वर पिता. वयोवृद्ध हे देव बाप्पा, तरुण हे देव बाप्पा, लहान हे देव बाप्पा, सर्वजण तुझ्या हातात देतो परमेश्वर पिता. सर्वांवर तू आशीर्वाद दे परमेश्वर पिता. आणि परमेश्वर पिता इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो परमेश्वर पिता. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून तो ऐक. आमीन. यावेळेस आपण संदेशाकडे वळूया आणि मी विनंती करतो की अंकित दादा पुढे येतील आणि संदेशामधून आपल्याला बोलतील. प्रभूच्या नावात आपणा सर्वांना सलाम. सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो की त्याने त्याच्या वचनाची सेवा करण्याची सुवर्ण संधी मला दिली. तसेच मी पाळकसाहेब आणि पंचमंडळी यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी इथं उभं राहण्यायोग्य मला समजलं आणि ही संधी त्यांनी मला दिली. तसेच परत एकदा मी परमेश्वराचे आभार मानतो की गेल्या दिवसांमध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला कोविड या आजाराने ग्रासलं होतं. त्याच्यातूनसुद्धा आम्हाला त्याने बरं केलं, सर्वांना आरोग्य दिलं आणि आज तुमच्यासमोर मला उभं केलेलं आहे म्हणून मी त्याचे आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेता आपण वचनाकडे जाऊया. आणि जसं की आपल्याला माहीत आहे, या दुःख सहनाच्या दिवसांमध्ये आपलं जे ध्येयवाक्य आहे ते याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 21 वचन हे आहे. आणि आम्ही जर हे आम्हाला माहिती आहे की हे वचन आम्ही खूप साऱ्या संदेशांमधून, खूप साऱ्या दृष्टिकोनांमधून, खूप साऱ्या अँगल्समधून या वचनाचा आम्ही अभ्यास आजपर्यंत केलेला आहे. तर आज आम्ही या वचनाकडे न जाता थोडं आम्ही यापासून समोर जाणार आहोत. आणि याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय याचं 23 आणि 24 वचन यावर आपण आज मनन करणार आहोत. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय याचं 23 आणि 24 वचन मी आपल्यासाठी वाचतो. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. याचं इंग्रजी भाषांतर जर बघितलं तर असं दिसून येते की फॉर इफ एनीवन इज अ हिअरर ऑफ वर्ड अँड नॉट डूअर, ही इज लाईक अ मॅन ऑब्झर्विंग हिज फेस इन द मिरर. तर प्रियांनो, हे जे वचन आहे या वचनामध्ये याकोब आम्हाला जे विश्वासणारे लोक आहेत त्यांचं
वर्गीकरण करताना दिसून येतो. 2 वर्गीकरण तिथे तो करतो की एक फक्त ऐकणारे आणि एक ऐकून आचरण करणारे प्रियांनो. तर या वचनाकडे आपण जाण्याच्या आधी प्रार्थनेमध्ये जाऊया आणि मग वचनाकडे जाऊया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद आमच्या थोर दयाळू घना प्रभू परमेश्वर पिता बापा, आतापर्यंत तू सांभाळलंस आणि देव बाप्पा तुझ्या वचनाची सेवा करण्याची ही संधी दिलीस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू. देव बाप्पा आज जे काही वचन येणार आहे प्रभू हे प्रत्येकाला आशीर्वादाचं होईल असंच तू कर. प्रत्येकाच्या सोबत तू राहा देव बाप्पा, सहाय्य करता तू येशूच्या प्रियाने गुणगान मागतो म्हणतो ऐक आम. तर आपण या वचनामध्ये पाहतो प्रियांनो की याकोब इथे वर्गीकरण करताना आम्हाला दिसतो आणि हे जे वचन आहे ते आम्ही एका व्यक्तीच्या जीवनाकडून आम्ही आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक अशी व्यक्ती जी दिवस रात्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत होती, एक अशी व्यक्ती जिने ते वचन फक्त ऐकलं नाही तर ते खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून ऐकलं, अशी ती व्यक्ती जी दिवस रात्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत असून त्याने केलेले सर्व चिन्ह चमत्कार त्याने पाहिले, सर्व गोष्टी त्याने केल्या, अशी ती व्यक्ती होती. आणि तरीसुद्धा त्या व्यक्तीने आपलं जे जीवन आहे त्याचा नाश करून घेतलेला आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो. तर आणि ती व्यक्ती म्हणजे यहूदा इस्करियोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रियांनो की यहूदा इस्करियोतच का? बायबलमध्ये एवढ्या साऱ्या व्यक्तिरेखा आहेत, एवढी व्यक्ती आहेत, नाही म्हटलं तरी 12 शिष्य आहेत, त्यानंतरचे शिष्य आहेत, खूप म्हणजे एवढे सारे लोक असताना यहूदा इस्करियोतच का? तर प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, जी यशस्वी व्यक्ती असते ती आम्हाला जीवनामध्ये हे शिकवते की आम्ही काय करायला पाहिजे. आमच्या म्हणजे त्यांच्या जीवनात जे ते जसे यशस्वी झाले तसं व्हायसाठी आम्ही काय केलं पाहिजे. पण प्रियांनो जी अयशस्वी व्यक्ती असते तिच्या जीवनाकडून आम्ही शिकतो की आम्ही जीवनात काय नाही करायला पाहिजे. त्या व्यक्तीने केलेल्या चुका, त्या व्यक्तीला मिळालेली शिक्षा हे बघून आम्ही शिकत असतो. जसं की पुढच्याला ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आम्ही शिकत असतो की आम्ही काय करायला नाही पाहिजे. आणि तसंच काहीसं यहूदाच्या जीवनाकडून आम्हाला शिकायला मिळतं प्रियांनो. जसं आता मी आधीच सांगितलं की यहूदा हा दिवस रात्र प्रभूच्या सोबत होता, तो शिष्य होता, तरीही सुद्धा त्याचा अंत कसा झाला आम्हाला सर्वांना माहीत आहे प्रियांनो. आणि याचं कारण हेच असू शकतं की कदाचित त्याच्या जीवनात वचन तर होतं पण त्याने ते आचरणात आणलं नाही. आणि त्याचं त्याने एक उदाहरण आमच्यासमोर प्रस्थापित केले की जर वचन आमच्या जीवनात आहे पण ते आचरणात नाही तर आमचं जीवन कसं होऊ शकतं. आणि प्रियांनो काही गोष्टीचा आम्ही आज विचार करणार आहोत, ज्या गोष्टी वचन आमच्या जीवनात नसल्यामुळे, आमच्या आचरणात नसल्यामुळे त्या असतात आणि त्याच गोष्टी ज्या यहूदाच्या जीवनात सुद्धा होत्या, या गोष्टींद्वारे आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्या गोष्टी आपल्या जीवनात कशा नसायला पाहिजेत. तर पहिली गोष्ट अशी आहे प्रियांनो की जर वचन आम्ही फक्त ऐकतो आणि त्या वचनाला आमच्या जीवनात जागा देत नाही, त्याला कार्य करू देत नाही, आमचं मन आम्ही कठीण करतो प्रियांनो, तर आमचं जीवन बदलू शकत नाही. यहूदाच्या बाबतीत सुद्धा असंच काही घडलं होतं. यहूदा जर आम्ही बघितलं यहूदाच्याबद्दल तर त्याचं ख्रिस्ताला भेटण्यापूर्वीच्या काळाबद्दल काही जास्त माहिती आम्हाला बायबलमध्ये कुठेच मिळत नाही. पण काही इतिहासकर्त्यांच्या मते यहूदा इस्करियोत हा आधी चोर होता. आणि तसंच प्रियांनो जेव्हा योहानाच्या 6व्या अध्यायात आम्ही बघतो की पेत्र जेव्हा ख्रिस्त असल्याची कबुली देतो तेव्हा खुद्द येशू ख्रिस्तसुद्धा 70व्या वचनात यहूदाला सैतान असे संबोधतो. जरी स्वतः यहूदाला ही गोष्ट माहीत नसेल की त्याला प्रभू येशू ख्रिस्त सैतान किंवा डियाबोलस त्याला म्हणत आहे, पण योहान आम्हाला त्या वचनात त्याची फोड करून सांगतो प्रियांनो. सांगायचं तात्पर्य हे की यहूदाच्या जीवनात पाप होतं आणि मग येशू ख्रिस्ताकडून वचनं ऐकून त्याच्यासोबत राहून आपलं जीवन बदलण्याची सुवर्ण संधी त्याच्याकडे होती प्रियांनो. पण यहूदाला तसं करता आलं नाही. व परत आम्हाला लूक 22 याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये असे दिसून येते की सैतान यहूदामध्ये शिरला. आणि सैतान आमच्यामध्ये केव्हा शिरतो प्रियांनो? जेव्हा आमच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य होत नाही, त्याच्या वचनाचं कार्य होत नाही प्रियांनो. आमच्या जीवनात कुठेतरी पाप असतं, कुठेतरी आमच्या जीवनात आम्ही सैतानाला जागा देतो जेव्हा आमच्या जीवनामध्ये पाप असतं प्रियांनो. आणि जेव्हा आम्ही देवाच्या सानिध्यात तर असतो पण आम्ही आमचा मूळ स्वभाव सोडत नाही, तर अशा प्रकारे प्रियांनो सैतान आमच्या जीवनात कुठेतरी कार्य करायला सुरुवात करतो प्रियांनो. जसं की योहानाचा 6वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये 12वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये परत एकदा आम्हाला असं दिसून येते की जो आधी चोर होता यहूदा तो नंतरसुद्धा चोरच असतो. तो डबीतल्या पैशांचा त्याला मोह असतो आणि तिथे योहान त्याला तो चोर होता असं संबोधतो, कारण तो त्या डबीतल्या पैशांची चोरी करायचा प्रियांनो. तर असं काहीतरी प्रियांनो यहूदाच्या जीवनात घडताना आम्हाला दिसून येतं प्रियांनो. म्हणजे की
त्याच्याकडे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त होता, त्याची वचने होती, तरीसुद्धा त्याने त्याचं पूर्ण जीवन बदललेलं नव्हतं प्रियांनो. तसंच काहीसं आमच्या जीवनातसुद्धा होतं. एक उदाहरण देऊ इच्छितो मी इथे. माझ्या वडिलांचे एक शिक्षक होते प्रकाश इन्स्टिट्यूटला. तर ते नेहमी एक उदाहरण द्यायचे असे ते सांगत होते की जे ख्रिस्ती लोक असतात ना ते वराहासारखे असतात म्हणे, की ते रविवारी चर्चमध्ये येतील, ठीक आहे, आणि पूर्ण संदेश ऐकतील, स्वतःला स्वच्छ करतील. जसं की एखादं जे वराह असते त्याला आम्ही स्वच्छ धुतो, त्याला स्वच्छ करतो, त्याला सुगंधी अत्तर वगैरे लावून त्याला ठेवतो, पण थोड्या वेळाने ते लगेच ते जे वराह आहे ते जाते शेवटी डबक्यातच प्रियांनो. आणि तसंच काहीसं आमच्या जीवनात पण होत असतं की आम्ही रविवारी चर्चला येतो, संदेश ऐकतो, प्रार्थना करतो, आमच्या मागील आठवड्यात झालेल्या सर्व पापांचा पश्चाताप करतो, स्वतःचं शुद्धीकरण आम्ही करत असतो, पण लगेच दुसऱ्या दिवशी काय करतो आम्ही, जेव्हा आम्ही जगामध्ये जातो आम्ही परत त्याच जगाच्या डबक्यामध्ये जातो प्रियांनो, जगाच्या त्या वाईट गोष्टींमध्ये आम्ही परत जातो प्रियांनो. आणि हे केव्हा होते प्रियांनो, जेव्हा आमच्या जीवनात अपुरी सुधारणा होते प्रियांनो, जेव्हा आम्ही पश्चाताप तर करतो पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही जगामध्ये जातो प्रियांनो. तर तसंच काहीचं यहुदाच्या जीवनात सुद्धा झालं होतं प्रियांनो. जसं लूक 11:26 वचन आम्हाला सांगते की शेवटली दशा पहिलीपेक्षा सुद्धा वाईट होते. आणि तसंच काहीचं यहुदाच्या जीवनात झालं होतं प्रियांनो. जसं आम्ही बघितलं की पहिले फक्त यहुदा चोर होता असं इतिहास, म्हणजे कथितरित्या तो चोर होता, तो कन्फर्म होता की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही, पण तो कथितरित्या चोर असलेला यहुदा मात्र नंतर शेवटी चोर, फसवणूक करणारा आणि खुनी अशा प्रकारचा झाला प्रियांनो. नक्कीच त्याची आधीची जी दशा होती त्यापेक्षा ही दशा नक्कीच कितीतरी जास्त वाईट होती प्रियांनो. आणि प्रियांनो असंच आमच्या जीवनात सुद्धा घडत असते की जर आम्ही देवाला आमचं जीवन तर कुठेतरी समर्पित करतो, पण नंतर आमच्या जीवनामध्ये ज्या प्रमाणात आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित केलं पाहिजे, ज्या प्रमाणात आमचं जीवन बदललं पाहिजे तसं जीवन बदलत नाही प्रियांनो. तसंच यहुदाच्या जीवनात सुद्धा होतं. यहुदाने जसं आम्हाला दिसतं की तो प्रभूजीला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला बाकी सर्व शिष्य प्रभूजी म्हणताना दिसून येतात, फक्त यहुदा इस्करियोत हाच प्रभू येशू ख्रिस्ताला रबाय म्हणजे गुरुजी म्हणताना दिसतो प्रियांनो. म्हणजे की गुरुजी जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही समोरच्याला फक्त रिस्पेक्ट देत आहोत, त्याला आम्ही आमचं जीवन समर्पित करते, पण जेव्हा आम्ही प्रभूजी म्हणतो तेव्हा आम्ही आमचं जे जीवन आहे ते पूर्ण समोरच्याला समर्पित करतो प्रियांनो. तर इथून आम्हाला दिसून येते की यहुदाने पूर्ण जीवन हे प्रभूला समर्पित केलेलं नव्हतं प्रियांनो. आणि आम्हीसुद्धा असंच खूप वेळा करतो की आम्ही आमच्या जीवनाच्या गोष्टींमध्ये जगिक मटेरियलिस्टिक वर्ल्ड ज्याला आम्ही म्हणू त्यामध्ये एवढं गुंतून जातो की आमचं जीवन आम्ही पूर्णपणे प्रभूला समर्पित करत नाही, आमचं जीवन बदलल्या जात नाही प्रियांनो. आणि तेव्हाच असं होतं की या अपुऱ्या सुधारणेमुळे आमच्या जीवनात पाप कुठून तरी शिरायचा प्रयत्न करतं, सैतान आमच्या जीवनामध्ये शिरायचा प्रयत्न करतो प्रियांनो. तर याबद्दल आम्ही सावध असायला पाहिजे प्रियांनो. दुसरी गोष्ट अशी यहुदाच्या जीवनामधून आम्हाला शिकायला मिळते प्रियांनो की आम्ही जर फक्त वचन ऐकणारे होतो आणि जर ते आचरण करणारे नाही होत तर आमच्या असं लक्षात येतं की आमच्यासाठी जीवनात जे काही काय बरं आहे, काय वाईट आहे, कुठल्या गोष्टीची आम्ही निवड केली पाहिजे, कुठल्या गोष्टीची निवड नाही केली पाहिजे, ह्या गोष्टी आम्हाला समजत नाही प्रियांनो. आमचे निर्णय चुकतात प्रियांनो. एक कल्पना करा, यहुदाच्या जीवनात सुद्धा असंच झालं होतं प्रियांनो. एक कल्पना करूया, एकीकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे, त्याचं वचन आहे, लूक 9:1 प्रमाणे रोग बरे करण्याचं, भूते काढण्याचं सामर्थ्य आहे, देवाच्या राज्याची सेवा करण्याचं महान काम व त्याचं प्रतिफळ म्हणजे सार्वकालिक जीवन आहे प्रियांनो. पण एवढं सगळं असताना सुद्धा यहुदा इस्करियोत निवडतो काय, तर फक्त 30 रुपये. प्रियांनो विचार करा, प्रभूच्या जवळ राहण्याच्या, स्वर्गाच्या दारावर आपलं नाव कोरण्याचा सर्वोच्च बहुमान आहे आणि दुसरीकडे आहे फक्त 30 रुपये आणि आत्म्याचा नाश. आणि आश्चर्यकारकरीत्या प्रियांनो यहुदा इस्करियोत तेथे आत्म्याचा नाश निवडतो. आणि प्रियांनो हे कधी होते, हे तेव्हाच होते जेव्हा वचन आमच्यामध्ये कार्य करत नाही. ते वचन जेव्हा आमच्यामध्ये कार्य करत नाही तेव्हा आम्ही आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करता येत नाही प्रियांनो. आणि तेव्हा आमचे जीवनाबद्दल असे निर्णय चुकत जातात प्रियांनो. एकीकडे आम्हाला माहिती असते की ही चुकीचं आहे, पण तरी आम्ही करत जातो प्रियांनो. आणि आम्हाला हे वचनातून देवबापाने आम्हाला मार्गदर्शक म्हणून हे वचन दिलेलं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठली निवड करावी, कुठली निवड नाही करावी प्रियांनो. जसं की आता आम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जातो, एखाद्या नवीन शहरात जातो, तेव्हा आम्हाला रस्ते माहिती नसतात. तेव्हा आता नवीन आमच्या फोनमध्ये मॅप्सचे ॲप्लिकेशन आलेले आहेत की आम्ही त्यात जर आमचं इच्छित स्थळ टाकलं, आमचं डेस्टिनेशन जर त्यात आम्ही टाकलं तर ते आम्हाला योग्य मार्ग कुठला निवडावा हे सुचवतं की ज्या रोडने कमी ट्रॅफिक आहे, जिथून तुम्हाला जाताना सोयीस्कर पडेल, कमी अंतर असेल असा मार्ग ते निवडण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतं प्रियांनो.
आणि हे जे आमचं जीवनरूपी आमचा हा मार्ग आहे प्रियांनो, आणि जे आमचं आम्हा सर्वांचं जे इच्छित स्थळ आहे सार्वकालिक जीवन, तिथे पोहोचण्यासाठी प्रियांनो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने, आमच्या परमेश्वराने 2000 वर्षापूर्वीच एक मॅप देऊन ठेवलेला आहे, एक मार्गदर्शक देऊन ठेवलेलं आहे, आणि ते म्हणजे आमचं हे वचन आणि पवित्र आत्मा प्रियांनो. जर आम्ही या दोघांना आमच्या जीवनामध्ये कार्य करू देतो, आमच्या आचरणात जर हे आम्ही आणतो, तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठल्या मार्गाने गेलो पाहिजे, आमच्या जीवनामध्ये कुठले आम्ही निर्णय घेतले पाहिजे, याचं आम्हाला सर्व काही आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन नक्कीच मिळते प्रियांनो. आणि प्रियांनो, जेव्हा केव्हा आमच्या जीवनात असं होते की आमच्यासमोर दोन गोष्टींबद्दल आम्हाला निर्णय घ्यायचा असतो की मी इकडे गेलं पाहिजे, तेव्हा आम्हाला वचन आहे जे आम्हाला मार्गदर्शन करते की आमचं जो अचूक असा निर्णय कुठला आहे तो घ्यायचा प्रियांनो. अशाच 2 चुका यहूदाच्या जीवनात घडल्या होत्या प्रियांनो. पहिली चूक तर त्याने केली की त्याने काही रुपयांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं प्रियांनो. ही चूक आम्हा सर्वांना माहिती आहे, पण त्याची दुसरी चूक आपल्याला माहिती नसेल ती मी तुम्हाला सांगतो की त्याला पश्चाताप झाला होता. यहूदा इस्करियोताला शेवटी त्याने धरून दिल्याचा पश्चाताप झाला, पण त्यानंतर त्याने दुसरी चूक केली, ती म्हणजे त्याने आत्महत्या केली प्रियांनो. आणि मला असं वाटतं, म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की जर समजा यहूदा इस्करियोताने पश्चाताप त्याला झालेला होता, जर त्याने आत्महत्या नसती केली तर कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाकडून सुद्धा मोठं कार्य करून घेतलं असतं प्रियांनो. कारण प्रियांनो, जो प्रभू येशू ख्रिस्त, जो पौल त्याचा तिरस्कार करत होता, त्याच्याविषयी लोकांना मारहाण करत होता, त्याच्याद्वारे जर मोठं कार्य करू शकतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जो पेत्र जो त्याला 3 वेळा नाकारतो, त्याच्या जीवनाकडून मोठं कार्य करून घेऊ शकतो प्रियांनो, तर यहूदा इस्करियोताच्या जीवनाकडून का त्याने कार्य नसतं करून घेतलं प्रियांनो. तर इथे आम्हाला दिसतं की आधीची चुकी तर त्याने केलीच, त्याच्या निर्णयामध्ये तिथे तर चूक झालीच प्रियांनो, पण यहूदा इस्करियोताच्या जीवनामध्ये दुसरीसुद्धा चूक झाली, ती म्हणजे त्याने शेवटी आत्महत्या केली आणि त्याचा अंत झाला प्रियांनो, तेथे त्याचा नाश झाला. आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये बघतो की आमच्या जीवनामध्ये कुठेतरी पाप असतं, आमच्या जीवनामध्ये कुठेतरी आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित केलेलं नसलं, त्याचं ते वचन जे आहे ते आमच्या आचरणात नसतं, तेव्हा आमचं जेव्हा चुकलेले निर्णय आम्हाला दिसून येतात आणि त्या चुकलेल्या निर्णयांमुळे म्हणजे जे काही क्षणांसाठी आम्हाला आनंददायी असे निर्णय दिसून येतात प्रियांनो, पण ते सार्वकालिक सार्वकालिक अंधाराचे ते निर्णय असतात, आणि त्यामुळे चुकलेल्या निवडी आणि आमचे त्यामुळे त्याचे होणारे आमच्यावर परिणाम प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतात, आणि आयुष्य उद्ध्वस्त करणारे तात्कालीन आनंदाचे पण सार्वकालिक अंधाराचे निर्णय आम्हाला दिसून येतात प्रियांनो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये वचन तर असतं पण त्याचं आम्ही आचरण करत नाही प्रियांनो. तर याबद्दलसुद्धा आम्ही एक दुसरी गोष्ट आहे ज्याबद्दल आम्ही सावध असायला पाहिजे की आम्ही वचन फक्त ऐकणारे नाही तर आचरण करणारे असायला पाहिजे प्रियांनो. कारण जेव्हा आम्ही त्यानुसार आचरण करतो तेव्हाच आम्ही आमच्या जीवनामध्ये बरोबर निवडी करायला म्हणजे त्या निर्णय बरोबर घ्यायला समर्थ ठरत असतो प्रियांनो. एक तिसरी गोष्ट त्यामध्ये मला तुम्हाला सांगायची आहे यहूदाच्या जीवनाकडून, की यहूदा देवाची कृपा विसरला होता. यहूदा कुठून आला होता हे तो विसरला होता. आमच्या जीवनात पण असंच खूप वेळा होतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठून आलेलो आहोत, देवाने आम्हाला कशी आमच्यावर कृपा केली, त्याने आमच्या जीवनात काय चांगल्या गोष्टी केल्या, त्याने आम्हाला कसं आशीर्वादित केले, हे सर्व आम्ही विसरून जातो क्षणिक काहीतरी आमच्या आनंदासाठी प्रियांनो. तसंच काहीसं यहूदा इस्करियोताच्या जीवनातसुद्धा झालं. त्याला म्हणजे एवढे मोठे लोक होते इस्रायलमध्ये, एवढं मोठं इस्रायल राष्ट्र होतं, त्यामधून येशू ख्रिस्ताने फक्त 12 लोक निवडले, ठीक आहे, शिष्य म्हणून, आणि त्यातूनसुद्धा एकच निवडला ज्याने त्याला आपली जे पैशांची जी डबी होती, जो खजिना होता, तो सांभाळण्यासाठी त्याला परमेश्वराने काय म्हणतात त्याला रिस्पॉन्सिबिलिटी ती दिलेली होती. आणि प्रियांनो, एवढं सगळं असताना म्हणजे एक आम्ही जर आजच्या जमान्यात असं जर बघितलं तर तो त्या काळचा सेलिब्रिटी होता यहूदा इस्करियोत. तो आधी कुणालाही माहीत नसलेला यहूदा इस्करियोत आज सगळ्यांना माहिती होतं की हा प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या खास शिष्यांमधून एक आहे. आणि प्रियांनो, एवढंच नाही तर जसं मी आधी सांगितलं की त्याला रोग बरे करण्याचं, त्याला भूते काढण्याचं सुद्धा सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं होतं प्रियांनो. आणि एवढं सगळं असतानासुद्धा कुठेच कोणी नसताना असा असलेला यहूदा इस्करियोत, एवढ्या मोठ्या सर्वोच्च बहुमान त्याला देवाने दिलेला होता, तरीसुद्धा तो या सर्व गोष्टी विसरतो आणि शेवटी करतो तर काय, तो प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देतो प्रियांनो. एवढं सगळं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी केलेलं असताना त्याने हे करणं अपेक्षित नव्हतं प्रियांनो, पण तो करतो. आणि तसंच आमच्या जीवनात सुद्धा होतं की आम्ही विसरून जातो की देवाने आम्हाला
आजपर्यंत कशातून बाहेर काढलेला आहे, तो आम्ही फक्त विचार काय करतो की आज मी खुश आहे ना, मी आज आनंदी आहे ना, तर आज मी काहीही केलं तरी चालेल. आणि तसंच आम्ही काहीसं करतो की आमच्या जीवनामध्ये देवाला ना आवडणाऱ्या गोष्टी करतो, अत्यंत कृतज्ञपणाने आम्ही अशा गोष्टी करतो आणि त्याचं मन दुखवतो प्रियांनो, आणि त्याच्या कृपेला आम्ही विसरतो आणि त्याच्यापासून अशा प्रकारे आम्ही दूर होतो प्रियांनो. या वचनावर मनन करत असताना एक छोटीशी कविता मला सुचलेली आणि मला असं वाटलं की मी तुमच्यासमोर ती शेअर केली पाहिजे, कारण हा यहूदा इस्करियोत जो आहे तो प्रत्येकाच्या जीवनात कुठे ना कुठे असतो. त्याबद्दलच ही एक छोटीशी कविता आहे, ती तुमच्यासमोर मी सादर करतो. खुदा के उन जलते हुए 12 चिरागों में बुझी हुई एक जोत हूँ. खुदा के उन जलते हुए 12 चिरागों में बुझी हुई एक जोत हूँ. हाँ, मैं यहूदा इस्करियोत हूँ. जिसका था शिष्य मैं वो महान मसीहा था. जिसका था शिष्य मैं वो महान मसीहा था. महानता से मुझे क्या, मुझे बस चंद रुपयों से प्रेम था. जो भी वो कहता वो 16 आना सच था. जो भी वो कहता वो 16 आना सच था. हर आयत में उसके बस जीवन और आनंद था. दे दिया मार्ग उसने दुनिया को सत्य का. दे दिया मार्ग उसने दुनिया को सत्य का. पर निहायती चोर में ये भी उतना ही सत्य था. सोचे ते सब मसीहा का सबसे प्रिय कौन था. जेव्हा आम्ही वचनांमध्ये बघतो प्रियांनो, तेव्हा आम्हाला असं दिसून येतं की जे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली असायची की प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्वात प्रिय कोण आहे. पण त्याच वेळेस यहूदाच्या डोक्यात काय चाललेलं आहे ते आम्ही बघूया. सोचे ते सब मसीहा का सबसे प्रिय कौन था. मुझे क्या प्रेम से, मैं तो बस खजाने का शौकीन था. समोर असं आहे प्रियांनो, फैसले की घडी में एक चुंबन ने मात दी. जगात प्रियांनो एवढे मोठे लोक होऊन गेले, एवढे राजे होऊन गेले, एवढे सगळे लोक होऊन गेले, पण तिथे कुठेच आम्हाला असं नाही दिसत की ज्याला धरून दिलेलं आहे, जेव्हा कोणी पकडायला जातो तेव्हा चुंबन त्याचं घेतलेलं असेल प्रियांनो. कोणालाही जेव्हा पोलीस पकडायला जातात किंवा काही करतात तेव्हा आम्हाला माहिती आहे की ते कसे पकडतात प्रियांनो. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हे सगळ्यात वेगळी झालेली गोष्ट आम्हाला दिसून येते प्रियांनो की फैसले की घड़ी में एक चुंबन ने मात दी. सोचो उसके प्रेम को जिसके गिरफ्तारी में भी बैर को जगाना थी. सोचो उसके प्रेम को जिसके गिरफ्तारी में भी बैर को जगाना थी. नंतर प्रियांनो हे सगळं बघून यहूदाच्या मनात काय चाललं असेल, काय त्याच्या मनात विचार आला असेल हे माझ्या डोक्यात आलं आणि त्यातून 2 लाईनी मी समोर लिहिलेल्या आहेत. शेवटचं आहे ते म्हणून दाखवतो. हाँ उसी प्रेम को देख कर आंखें मेरी खुल गई. हाँ उसी प्रेम को देख कर आंखें मेरी खुल गई. प्रचंड ये ग्लानी मेरे रूह में आके भर गई. सुनकर ना सुन सका, सुनकर ना सुन सका, पेड़ पर मैं लटका. मैं अधर्मी मैं पापों से लोटपोट हूँ. मैं अधर्मी मैं पापों से लोटपोट हूँ. हाँ मैं यहूदा इस्करियोत हूँ. हाँ मैं यहूदा इस्करियोत हूँ. प्रियांनो, या कवितेप्रमाणेच आम्हाला आज बघायचं आहे की आमच्या जीवनामध्ये कुठे यहूदा इस्करियोत आहे का. जर प्रियांनो आमचं जीवन आम्ही जीवनामध्ये आमच्या जर आम्ही वचन ऐकणारे आहोत पण ते आचरणात आणणारे नाही आहोत प्रियांनो, जर ते वचन आमच्या जीवनात नसल्यामुळे आमच्या निवडी चुकत आहेत आणि त्या चुकलेल्या निवडींमुळे आमच्या जीवनामध्ये आज दुःख कष्ट आहेत प्रियांनो, त्या चुकलेल्या निवडींमुळे प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आज अंधार आहे प्रियांनो. तसंच आम्ही जर आमच्या देवाची कृपा आज विसरलेलो आहे वचन आमच्या आचरणात नसल्यामुळे आणि जर आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत आमच्या स्वैराचारामुळे आमच्या पापांमुळे, तर प्रियांनो कुठेतरी आमच्या जीवनात यहूदा इस्करियोत आहे प्रियांनो. हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच प्रियांनो जर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला तर प्रियांनो आमचं जीवन म्हणजे आम्ही म्हणतो आम्ही विश्वासी आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही लहानपणापासून चर्चमध्ये येतो, आम्ही वचन ऐकतो, आम्ही लेंटमध्ये उपवाससुद्धा करतो आणि हे सगळं करूनसुद्धा जर आमचं जीवन पूर्णपणे बदललेलं नाही प्रियांनो, तर कुठेतरी आमच्या जीवनामध्ये यहूदा इस्करियोत आहे प्रियांनो. या प्रियांनो आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया की खरंच माझ्यामध्ये कुठेतरी हा यहूदा इस्करियोत आहे का. कुठेतरी मी माझ्या स्वतःच्या स्वैराचारासाठी, मी स्वतःच्या आनंदासाठी, तात्कालिक आनंदासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला दुखवत आहे का. आणि जर असं मी करत असेल प्रियांनो, तर आज गरज आहे आम्ही प्रभूच्या जवळ बसण्याची, पश्चाताप करण्याची आणि ज्या चुका त्या यहूदा इस्करियोताने त्याच्या जीवनामध्ये केल्या त्या चुका आमच्या जीवनामधून काढून टाकण्याची प्रियांनो. कारण प्रियांनो एक यहूदा इस्करियोत झाला ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी खूप होतं प्रियांनो. त्याची इच्छा नाही आहे की दुसरा कुठला यहूदा इस्करियोत बनावा. आणि प्रियांनो आज आम्ही पश्चाताप करावा आणि त्याच्या समोर बसून प्रियांनो आमच्या सर्व पापांची क्षमा मागावी प्रियांनो, आमची आठवण करावी प्रत्येक त्या पापाची जी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर नेतात. तेव्हाच प्रियांनो आम्ही
जे फक्त वचन ऐकणारे नाही तर आचरण करणारे सुद्धा आणि त्यानुसार चालणारे असे हो प्रियांनो. आपण प्रार्थना करूया प्रियांनो. धन्यवाद 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 आमच्या थोर दयाळू घना प्रभू परमेश्वर पित्या. देवबापा आम्ही चुकतो, आम्ही पडतो देवबापा, आम्ही अशा गोष्टी करतो ज्या तुला दुखवतात, तुझ्यापासून आम्ही दूर होतो देवबापा. तुझी कृपा आम्ही विसरतो प्रत्येक क्षणाला देवबापा. तू आम्हाला चालवतोस, आमच्या प्रत्येक क्षणी सोबत राहतोस प्रभू, तरीसुद्धा आम्ही कृतज्ञपणे तुझं मन दुखवतो देवबापा. देवबापा आमच्या जीवनामध्ये पाप आहे, अपुरी सुधारणा आमच्या जीवनामध्ये आहे आणि त्यामुळे होणारे देवबापा जे निर्णय आहेत, जे आज देवबापा आमच्या जीवनामध्ये दुःख आहेत, कष्ट आहेत, ते सर्व काही आम्ही तुझ्या समोर ठेवतो देवबापा. जेही पापा आजपर्यंत आम्ही केलेले आहेत देवबापा ते आमच्यापासून तू दूर कर देवबापा. सर्व पापांबद्दल क्षमा तू कर देवबापा. हे वचन ऐकत असलेल्या प्रत्येकाच्या मनात तू कार्य कर देवबापा आणि प्रत्येकाला देवबापा तू धुवून शुद्ध कर देवबापा आणि अपुरी नाही तर पूर्ण सुधारणा प्रत्येकाच्या जीवनात व्हावी आणि प्रत्येकजण आशीर्वादित व्हावा देवबापा. आणि एकही यहूदा इस्करियोत यापुढे तयार नाही व्हावा देवबापा. असंच तू कर. प्रत्येकाचा सहाय्य करता तो देवबापा, प्रत्येकाच्या सोबत तू राहा देवबापा. येशूच्या प्रियाने गुणनाद मागतो म्हणतो ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी मी देवबाबाचे धन्यवाद करतो आणि पुढील वेळ मी पास्टर साहेबांकडे सोपवून देतो. प्रभुदेव बापाची स्तुती असो आजच्या या सर्व भक्तीकरिता. आशिषचे आभार मानतो, भक्तीचं चालक पण त्याने केलेलं आहे. डॉक्टर अंकितचं देखील आभार मानतो सुंदरशा वचनांकरिता. या दिवसांमध्ये आपण पाहत आहोत की परमेश्वर देव बापाची इच्छा आमच्यासाठी काय आहे, की आम्ही काय करायला पाहिजे. आणि आज यहूदा इस्करियोतच्या जीवनामधून आपण काय करू नये या प्रकारे परमेश्वर देव बापाचं वचन आपल्यासमोर आलेलं आहे. प्रभू देव बापाची स्तुती असो. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि निश्चितच या दिवसांमध्ये आपण काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ह्या सर्व गोष्टी आमच्यासमोर येत असताना आम्ही त्या प्रकारे आमच्या स्वतःची तयारी प्रभूकरिता करूया. यावेळेस प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, पुन्हा आज यावेळीकरिता आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. पवित्र देव बापा, येथवर तू सहाय्य केलंस. परमेश्वर देव बापा, तुझी कृपा तू पुरवलीस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आज आम्ही प्रार्थना करत असताना आशिषसाठी, अंकितसाठी तुझे आभार मानतो प्रभू. दोन्ही तरुण लेकरांना आम्ही तुझ्या हातात देत आहोत प्रभू. पवित्र देव बापा, लेकरांवर आपली कृपादृष्टी तू असू दे आणि या तरुणांना त्यांच्या जीवनामध्ये तू उंच कर प्रभू. देव बापा, तुझ्याकरिता ते स्वतःला देत असताना पवित्र देव बापा, तुझ्या अभिषेकामध्ये या लेकरांना तू चालव आणि यांचा उपयोग करून आशीर्वादित तू कर. पवित्र देव बापा, त्यांचे कुटुंबीय देखील आम्ही तुझ्या सामर्थ्य हातात देत आहोत. परमेश्वर देव बापा, आज आम्ही प्रार्थना करत असताना आम्ही काय करू नये म्हणून जे तू आमच्यासोबत बोलतोय प्रभू, त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्वतःला तयार करावं म्हणून प्रभू आम्ही आज एक वार पुन्हा स्वतःला तुझ्या हातात देतो. तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू देव बापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या त्या प्रियजनांसाठी प्रभू, जे आज आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दुखनाईत आहेत प्रभू, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य तू दे पवित्र देव बापा. आणि प्रभू, त्यांची सर्व काळजी तू घे. आम्ही प्रार्थना करतो देव बापा, सर्व तुझ्या लेकरांना आम्ही सुरक्षित करीत आहोत. तू आमचं सहाय्य आहे आणि तूच आमचं कवच आहेत प्रभू देव बापा. तुझ्या त्या संरक्षणाच्या कुंपणामध्ये या सर्व मंडळीला आम्ही सुरक्षित करीत आहोत प्रभू. तू प्रत्येकाची काळजी घे आणि तुझं गौरव तू करून घे. पुढील सर्व वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन, आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन, आमेन.
सर्वांना सलाम.